रमा, रमा, हे बघ, तू रडू नको बरं, तू शांत हो. आपण करू ना काहीतरी. समजा नीट केला ग मंजू, तर खरंच खूप अवघड आहे. तर आता जमवावं लागल. बस झालं आता हे समज. तुला जर असं वाटत असेल ना की तुला त्रास नको व्हायला, तर मी तुला आधी सांगितलं होतं तेच कर. पण छोट्या बालकांना सोडून कसं जमणार आहे मला? त्यांच्यापासून दूर राहणं कसं जमणार आहे? मंजू, तू माझ्या जागेवर असतीस तर तू काय केलं असतं? मी या समध्यामध्ये पडलीच नसते बघ. सांगत होते, जितकं दिसतंय तितकं सोपं नाहीये हे. पण मंजू, आमचं खरंच खूप प्रेम आहे ग एकमेकांवर. अगं म्या कुठं नाही म्हंटले, पण जेव्हा जगासमोर तुमच्या प्रेमाची कबुली देण्याची वेळ येईल ना, तेव्हा छोटे मालक तुला न्याय नाही देऊ शकणार. असं अजिबात नाहीये की ते कोणाच्या दबावाखाली येऊन हे समजा असं वागताय. अगं ते ज्या घरात वाढले, लहानाचे मोठे झाले, त्या घरातलं मान प्रतिष्ठा या समध्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. आणि त्यात तुझ्याकडे त्याच नजरेने त्याच बरोबरीने बघतील की नाही, म्हणून मी म्हणत होते नको पडू या समध्यामध्ये. स्वतःला आवड. तू जी स्वप्न बघत होतीस ना, ती आता स्वप्नच राहणार आहे हे मान्य कर आणि पुढे चल. जी गोष्ट आपल्या मुठीत येणार नाही, त्या गोष्टीच्या मागे धावून काय फायदा आहे? तुझं म्हणणं पटतंय मला मंजू. खरं तर या छोट्या बालकांची काही चूक नाहीच आहे. मीच वावत गेली. हे स्वतःची पायरी ओळखून तिथंच थांबायला हवं होतं, तिथंच थांबायला हवं होतं स्वतःला. आणि येण्याच्या आधी जसं त्यांनी हे नातं तोडलंय, तसं मला भी समजा विसरावं लागेल. आणि जे काही खरं आहे ते स्वीकारावं लागेल. आता छोट्या बालकांचं आयुष्य वेगळे आणि माझं वेगळे. मला स्वतःला त्यांच्यापासून दूर करावंच लागेल. मी नाही भेटणार छोट्या बालकांना, नाही बोलणार त्यांच्याशी. समजा विसरावं लागेल. समजा आठवणी पुसाव्या लागतील. खूप अवघड आहे ग मंजू, खूप खूप त्रास आहे. पण छोट्या बालकांचा यातच आनंद. रमा, रमे, ए रमे. अगं सुमे, तू येणार नव्हतीस ना? आले मी. आणि काय ग रमे, मी काय तुझ्या परवानगीने यायचंय का? आणि माझा खाडा झाला तर तू भरून देणार आहे का? आई कुठे आहे? मामी बाजारात गेली. रमा, रमा, काय ग, काय झालं? अहो नाही, काही नाही भाईसाहेब. अगं तुझे डोळे असे का दिसतायत, खूप रडल्यासारखे? अहो ते मगाशी कचरा गेला होता डोळ्यात, म्हणून पाणी येते सतत, बाकी काही नाही. नक्की ना, का दुसरं काही कारण आहे? अहो हो, कचराच केलाय. दादाचा आत्ताच फोन आलेला, तो मुंबईहून निघालाय. तू निघाल्यापासून लोक त्याचं एवढं कौतुक करतायत, अभिनंदन करतायत. अहो मग आता कौतुक होणारच. काय फाडफाड बोलत होते ते टीव्हीवर. येस, आपण एक काम करू, दादा आला ना त्याला एक सरप्राईज देऊया. हा हा हा, त्यांना ना एक काहीतरी वेगळं सरप्राईज देऊ बर का. जास्त काही वेगळं नको करायला, कारण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. आपण एक काम करू, तो आला ना त्याचं औक्षण करू. हा, हे पण भारी आहे. रमा, तुझा औक्षणाची तयारी कर. जी. साहेब, अजून काही वेगळं करता येईल का? काय करतेस? अगं छोटे मालक येतात ना, तर त्यांच्यासाठी औक्षणाचं ताट तयार करते.
म्हणजे अगं मनात लईच धडधड वाढली बघ. तुला सांगू, तू काय ते छोट्या मालकांशी स्पष्ट बोलून घे. त्यांच्या मनात काय आहे हे समजून घे. मला बी तसंच वाटतंय. माझं नेमकं काय चुकलं की त्यांनी माझ्याशी एवढा आबोला धरलाय. समजा विचारणार आहे त्यांना आणि त्यांच्या तोंडून समजा ऐकून बी घेणार आहे. मंजू, ते माझ्याशी काहीच बोलले नाही तर? असं तुला वाटतंय? अगं प्रयत्न तर करून बघ. आणि हे चालू असताना तुम्ही दोघच तिथं असले पाहिजे, एवढं लक्षात ठेव. ए मंजू, रमे, काय? हे बघ गुलाबाची फुलं आणली आहेत मी. आता छोटे मालक येतील ना तर त्यांच्यावर हे गुलाबाच्या पाकळ्या आपण उधळायच्या आणि त्या उधळल्या की त्यांना लय भारी वाटेल. म्हणजे त्यांचं स्वागत भारी झालं ना किंवा आपल्याला बक्षिसं मिळतील. कळलं का? मी काय म्हणते, याच्या पाकळ्या करा पटापट, कारण ताई साहेब सांगत होत्या छोटे मालक कुठल्याही क्षणी येऊ शकता. छोटे मालक आले वाटतं. हा, ए याच्या पाकळ्या करून घेऊन या बर का. हा, मी येते. हा, वेलकम मिस्टर प्रतापराव जाधव. तुमचं खूप खूप स्वागत. दादा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. दादा तुम्ही टीव्हीवर लय भारी बोलले बर का. नाही, मुळात तुम्ही टीव्हीवर आले ना हे आमच्यासाठी लय भारी होतं. आता आमच्या नशिबात नाही टीव्हीवर जाणं, पण तुम्ही मुंबई गाजवली ना हे बाकी बेस्ट केलं एकदम. पण आता ह्या सगळ्यासाठी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे बर का. येस रमा, औक्षणाचं ताट घेऊन ये लवकर. अहो मी तिला सांगितलं होतं लवकर ये म्हणून, अजून आली नाहीये ती. रमे, अगे रमे लवकर ये ना. ठीक आहे, येईल ती. किती वेळ लावणार आहे काय माहित. आलीच. दादा, हे आहे तुझं सरप्राईज. अरे पण तू एकटाच आलास? आई का नाही आली बरोबर? नाही, आई रावसाहेबांसोबत एक दिवस आणखीन थांबणार. अच्छा. रमा, दादा तू असेच पराक्रम करत राहा आणि आम्हाला असेच औक्षणाचे चान्सेस देत राहा, हीच इच्छा. अग रमे, औक्षण झालं. आपलं ठरलं होतं ना दादा आल्यावर त्यांच्या अंगावर पाकळ्या टाकायच्या. दे ना मग, टाक ना लवकर. अगं तुझी इच्छा नाहीये का दादांचं दणक्यात स्वागत करायचं? अगं नाही, असं काही नाहीये. मग टाक की लवकर. अगं आता उधळ की, किती वेळ वाट पाहायची. टाक. छोटे मालक येऊ का? हम्म. थँक्यू बर का. काय काम होतं?
काम म्हणजे असं काही नाही, पण तुमचं अभिनंदन करायला आले होते. मगाशी केलं तुम्ही अभिनंदन, स्वागत सुद्धा केलं माझं. हा नाही केलं मग अशी, पण आता तुमची कामगिरीच एवढी भारी आहे, टीव्हीवर झळकले, एवढे फेमस झाले, आणि तुम्हाला आता कॉंग्रॅच्युलेशन किती करावं आणि किती नाही ते कमीच पडतो. अजून काही काम आहे का? अजून काही काम म्हणजे असं की तुम्ही एवढं भारी शिक्षण केलं, एवढे मोठे झाले, फेमस झाले, पण रमा तुमच्यासारखं काही काम करल मला असं काही वाटत नाही. म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल टाकेल असं वाटत नाही. आता तिचं स्वप्न कसं पूर्ण होईल मला काही कळत नाही बरं का. का नाही होणार? अहो आता आईनं स्थळ पाहिले ना तिच्यासाठी, आणि 2-3 स्थळ आले, त्यातलं एखादं कुठलं तरी फिक्स करतील आणि देतील लग्न लावून. पण रमा तयार आहेत का? अहो तिच्यात तयार असण्या नसण्याचा विषयच कुठे येतो. ती काय आईच्या शब्दाबाहेर नाहीये, ती होच म्हणा. म्हणून म्हंटल तिच्या शिक्षणासाठी एवढा जीव नका काढू, मी कशाला एवढा वेळ वाया घालवता नाही का. अगो बाई मी पण काय बोलत बसले. अहो तुम्ही एवढे दमून थकून आले, तुम्ही जरा आराम करा, काय लागलं सवरलं तर मला सांगा बरं. मी हा इथंच आहे, हा येते. रमा, आता सगळं तुमच्या मनासारखंच होणार. तुम्ही मला टाळताय ना, ठीक आहे. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचंच नसेल तर मी पण विसरून जाईन तुम्हाला. समजा विसरणं अवघड आहे, पण आता खरंच माझ्यासाठी आयुष्य संपलं. दुसऱ्या पर्याय तरी काय माझ्याकडं. छोटे मालक आल्यावर माझ्याशी काही बोलले बी नाही, साधं बघितलं बी नाही माझ्याकडं. यावरूनच समजते ना. एक सांगू, तू छोट्या मालकांशी बोलल्याशिवाय काय बी ठरवू नकोस. माझं ऐक, तू ना छोट्या मालकांशी बोल, तुझ्या मनात काय ना हे त्यांना सांग, आणि त्यांना काय वाटतंय ना हे बी ऐकून घे. कसं आहे, त्यांना जर हे नातं पुढं न्यायचं नसेल ना तर त्यांनी ते त्यांच्या तोंडाने सांगितलं पाहिजे. उगाच गैरसमज नको. आणि हे जर नातं काही न बोलता असंच जर तुटलं ना तर आयुष्यभर तुझ्याच मनाला होरहोर लागून राहील. एकदा बोल तू त्यांच्याशी. अहो आता आईनं स्थळ पाहिले ना तिच्यासाठी, आणि 2-3 स्थळ आले, त्यातलं एखादं कुठलं तरी फिक्स करतील आणि देतील लग्न लावून. ती काय आईच्या शब्दाबाहेर नाहीये. आता तिचं स्वप्न कसं पूर्ण होईल मी कशाला एवढा वेळ वाया घालवता नाही का. रमा, तुम्ही मला टाळताय ना, ठीक आहे.
साहेब, तुम्ही दरवेळेस टर्किंगला जातात, तिकडे लय मजा येत असेल ना? हो, अगं टर्किंग नाही, ट्रेकिंग. ट्रेकिंग म्हणतात त्याला. अगं बाई, आणि मजा काय, इतकी धमाल येते ना. दादा, अरे काय झालं, तू असा का शर्ट फेकलायस? डाग पडले होते, खूप खराब झालाय आणि सारखा सारखा तोच डोळ्यासमोर येतो. हा बरोबर आहे दादा. अहो माझं असंच होतं, जी साडी नको असती ना तीच तोंडासमोर येते. त्यापेक्षा ना फेकून देतो. फेकून काय, मी तर म्हणते काडी लावा त्याला, टाका जाळून. बरोबर आहे तुमचं. ज्या गोष्टी त्रास देतात त्या आयुष्यातून संपवायलाच पाहिजे. रमा, काय झालं? कोणी काही बोललंय का? छोटे मालक बोलले. हे बघ, तू रडू नको ना. हा रॉकेलचा वास कुठून येतोय? रमे, अगं काय आहे? रडू नको ना ग रमा.